पहिला मंदिर नजे ಅಲ್ಲ ಹೆಣ್ಮಕ್ಳು ಪೂರ್ಣ ನಿಮಗೆ ಬೇಕಾಗಿದ್ದ ಆಯ್ತು ओके महिला वर्गानो, बालमित्रांनो आणि विशेषतः शिवाजी गल्लीच्या सर्व नागरिकांना या निमित्ती ज्यांच्याकडं कर्नाटकाची विकासाची गंगा म्हणजे विकास करणारी गंगा म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जाते त्या सन्माननीय लक्ष्मीताई हेब्बाळकर महिला व बालकल्याण मंत्री आज आपल्या या गावात आलेले आहेत आणि त्यांनी ह्या रस्त्याची बांधणी करण्याचा निर्णय घेतला। त्याप्रमाणे त्यांनी सांगतेने करून घेतले 1 कोटी रुपये दोन्ही साईडला गटर आणि रस्ता। त्याचप्रमाणे इकडं बाजारवाट म्हणून म्हणतो ना मी तळ्याच्या बाजूची ती पूर्ण गटर असे विकासाची कामं घेऊन मॅडम या ठिकाणी आलेले आहेत। गावकऱ्यांच्या संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीनं महिलांच्या वतीनं मी माननीय लक्ष्मीताई हेब्बाळकरांचे हार्दिक आभार मानतो। सगळ्यांनी टाळ्याच्या गजरात आणि आज यामुळे 1 कोटी निधीचा डेव्हलपमेंटसाठी विकासासाठी शिवाजी गल्ली ह्या गल्लीमध्ये रोड चांगला रोड आणि दोनों साइडला गटर आणि एक तळाचं बाजू मेन गटर हे करायला आज आम्ही इकडे उपस्थित आहे। आम्ही सदैव ना वकील साहेब म्हणतो आणि आमचा भाऊ आमचा सदैव आमच्या सोबत राहणारे महावीरांना आमचे ग्रामपंचायत अध्यक्ष आणि माजी अध्यक्ष आणि उपस्थित सर्व ग्रामपंचायतचे सदस्य गावचे सर्व ज्येष्ठ नागरिक आणि खास करून माझा सर्व महिलांनो आज सण आहे तरी सुद्धा सकाळी 9 ला तुम्ही सर्व इकडे उपस्थित राहिल्याबद्दल मी सर्वांचा मी आभारी आहे। आणि मी एक गावी दिले होते विकास माझं ध्येय आहे आणि एक दिवस बेळगाव ग्रामीणला आम्ही बारामती करतो म्हणून एक गावी दिले होते आणि ते नक्की माझं जो स्वप्न आहे बारामती करायचं वो नक्की साकार होईल। फक्त तुमचा सर्वांचा मला आशीर्वाद आणि मार्गदर्शन पाहिजे। आणि इकडे उपस्थित लई महिलांना गृहलक्ष्मीचा योजनाचा उपयोग व्हायलाय आणि तुम्हाला एक चांगली गोष्ट सांगू इच्छितो 7 तारीखला 2000 येणार उद्या आणि 9 तारीखला 2000 4000 सण आहे म्हणून मी सगळं कर्नाटक राज्याचा महिलांसाठी 2 महिन्याचा 5000 कोटी
अकाउंट मध्ये घालून मी बेंगळूर म्हणजे इकडे आलेला आहे. तो 2-3 दिवस मध्ये म्हणजे ज्यांचा अकाउंट मध्ये 4,000 येईल. आणि फक्त एकच माझं विनंती आहे, काय माझं स्वप्न होतं साकार व्हायचं म्हणजे अगदी एकदम जवळ आहे. तर तुम्ही तुमचा जो एक पाठिंबा आहे त्या पाठिंबा मला पाहिजे. नाहीतर काय होईल, वकील साहेबने आता काय सांगितलेलं, इलेक्शन मध्ये लई लोक येतात, हे सांगतात ते सांगतात, परंतु काम करणारे कोण आहे त्यांचा पाठिंबा तुम्ही द्या म्हणून विनंती करू. आणि ग्रामपंचायत आहे, हलगा ग्रामपंचायत मोठा ग्रामपंचायत आहे आणि सर्व सदस्यांचा किती मला सहकार आहे. सर्वांचा एकही ध्येय आहे, ग्रामपंचायतचा एकही ध्येय आहे की हलगामध्ये काहीतरी करूया. आणि मॅडमकडे इकडे म्हणजे माझ्याकडे लई वेळ महावीर अण्णाला घेऊन येते आणि मॅडम आमच्या गावाला हे पाहिजे, आमच्या गावालाच हे पाहिजे. तो मान्य आहे. म्हणजे तुम्ही ऍक्टिव्ह आहे तर मी ऍक्टिव्ह. आता ग्रामस्थ आणि ग्रामपंचायत तर ऍक्टिव्ह नाही तर काय होत नाही. तर तुम्ही माझं समोर जो म्हणलेला आहे की इकडं रोड पाहिजे, इकडं गटार पाहिजे, त्याप्रमाणे आज काम सुरू झालेलं आहे. आणि एक चांगलं कॉन्ट्रॅक्टरला हे काम दिलेलं आहे. आणि तुमचं सर्वांचं पण जबाबदारी आहे की चांगलं काम होत आहे या नाही. काय म्हटले तर कॉन्क्रिटीकरण म्हटले तर कॉन्क्रीट रस्ता म्हटले तर एक वेळ आम्ही रस्ता केल्यानंतर 7 वर्ष काही पण करायला येत नाही. हे सरकारचा नियम आहे. 7 वर्ष ते पोडले बाबा, ते बाद झालं तरी काही पण करायला येत नाही. एक वेळ होत असताना तुम्ही सर्व जबाबदारी घ्या आणि कमीत कमी 20 दिवस तुमच्या घरचा समोरचा जो रोड आहे तिकडे पाणी टाका. 20 दिवस हिलिंगचा टाइम असतात. फक्त कॉन्ट्रॅक्टर पाणी टाकायचं. आम्हाला काय म्हटले तर तुमच्या घरचा समोरचा रोड चांगला व्हायला पाहिजे तर तुम्ही सुद्धा सकाळी आणि संध्याकाळी तुमचं अंगण किती मोठं होतात त्यामुळे अंगणला पाणी हे करून 20-30 दिवस पाणी हे करा. चांगलं रोड तुम्हाला करून दे.